अंड्याची अशी गरमागरम चमचमीत भाजी पाहून तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणारच नाही। खूप म्हणजे खूपच मस्त लागते ही भाजी आणि बनवायला देखील खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा। त्यामुळे काय होतं, मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर अंड्याचा खिमा बनवण्यासाठी मी 4 अंडे घेतलेले आहे। हे अंडे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे। असे बारीक किसणीने किंवा मोठ्या किसणीने, कुठल्याही किसणीने तुम्ही हे किसून घेऊ शकता किंवा याचे बारीक बारीक तुकडे देखील करू शकता, काहीच हरकत नाही। खूप सोपा आहे हा अंडा खिमा बनवायला। हे सर्व अंडे आता आपल्याला असे किसून घ्यायचे आहे। अंडे आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहे अगोदर। अंडे जर व्यवस्थित उकडलेले नसतील तर मग खिमाचा वास येतो थोडासा, त्यामुळे अंडे आपल्याला व्यवस्थित अगोदर बॉईल करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच किसून घ्यायचे आहे। 4ही अंडे मी असे व्यवस्थित किसून घेतलेले आहे। तसेच आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकाल। 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची अशी प्युरी बनवून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। लगेच आपण खिमा बनवायला घेऊयात। खिमा बनवण्यासाठी लगेच आपल्याला एक कढई गॅसवरती ठेवायची आहे। कढई छान गरम झाली की त्यात तेल घालायचं आहे। 1.5 पळी तेल घालते मी यात। तेल छान गरम झाले की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूण पेस्ट थोडीशी तळलेली दिसली लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आता सोनेरी कलरचा होईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा असा हलकासा सॉफ्ट झालाय तर लगेच त्यात मिरच्या देखील घालते, म्हणजे मिरच्या देखील यासोबत व्यवस्थित परततील आणि यातला कच्चेपणा जाईल। मिरची आणि कांदा आता आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। कांद्याला असा हलकासा गोल्डन कलर आला की लगेच आता आपल्याला मसाले घालायचे आहे। तर यात मी मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा गरम मसाला घालते, अर्धा चमचा धने पावडर घालते आणि पाऊण चमचा लाल तिखट घालते। आपण यात हिरवी मिरची देखील घातलेली आहे, त्यामुळे लाल तिखट जरासं कमी घालायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही सेकंद फक्त मसाले आपल्याला तेलात व्यवस्थित छान तळून घ्यायचे आहे। मसाले आपल्याला जळू द्यायचे नाहीये। तर लगेच यात आता टोमॅटो प्युरी घालायची आहे आपल्याला। टोमॅटोची प्युरी बनवण्याऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक कट करून देखील घेऊ शकता। टोमॅटो यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो घातला की लगेच आपल्याला मीठ देखील घालायचं आहे। चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता। पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे मी। मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकरच शिजतो आणि टोमॅटो आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेल सोडेपर्यंत। कुठल्याही भाजीत टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा, नाहीतर मग आंबट आंबट लागते भाजी। आपल्याला देखील आता टोमॅटो व्यवस्थित छान शिजवून घ्यायचा आहे। यावरती झाकण ठेवून 1 मिनिटानंतर आपण पाहूयात। टोमॅटोने छान तेल सोडलेलं आहे, पण हा व्यवस्थित अजून शिजलेला नाहीये, तर आपल्याला अधूनमधून याला असं हलवत राहायचं आहे। मसाला जर खाली लागत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत शिजवून घ्यायचं आहे। परत अर्धा मिनिट आपण याला छान शिजवून घेऊया। परत अर्धा मिनिट टोमॅटो मी व्यवस्थित छान शिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला पाणी घालायचं आहे। अर्धा ग्लास पाणी घातलंय मी सुरुवातीला, अजून अर्धा ग्लास पाणी घालते। टोटल 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। जास्त पातळ नाही करायचं, म्हणजे जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला। शिजल्यावर हे अजून थोडंसं घट्ट होईल।
आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवून परत हे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित छान शिजून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला आपला परफेक्ट शिजेल। मसाला व्यवस्थित झाला की मग खिमा देखील खूप टेस्टी होतो। 1 ते 2 मिनिट झालेले आहे, हे छान शिजलेले देखील आहे। तर आता आपल्याला आपण जे अंडे किसलेले आहेत ते अंडे यात घालायचे आहे। अंडे यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यावरती आता आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते याला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला हे फक्त 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही। 3 ते 4 मिनिट होत आलेले आहेत। आपण चेक करूयात आता खिमा झालाय की नाही। तर वाव, यात मी थोडंसं बटर घालते जेणेकरून याची टेस्ट अजून छान येईल। नसेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला आवडत नसेल तर मग नाही घातलं तरी चालेल। खूपच मस्त वास येतोय, खूप छान झालेला आहे खिमा। असं वाटतंय कधी पोटात जाईल आता हा। आपला अंडा खिमा तयार आहे। लगेच गॅस बंद करते मी, लगेच हा आता आपण सर्व करूया। चमचमीत झणझणीत आपला अंड्याचा खिमा तयार आहे। पाहूनच खायची इच्छा होते आणि बनवायलाही किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच आहे। ज्यांना अंडा भुर्जी खूप आवडते त्यांच्यासाठी तर ही खूपच स्पेशल डिश आहे। अंडे खाणाऱ्या प्रत्येकासाठीच ही स्पेशल डिश आहे, त्यामुळे नक्की बनवा, खूप म्हणजे खूप आवडेल तुम्हाला। आता ही अंड्याची भाजी तुम्ही पोळी सोबत खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता, पाव सोबत खाऊ शकता। खूप म्हणजे खूप भन्नाट लागते, तर नक्की बनवा। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय। बाय बाय।